इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाही. थोडासा मॉनिटर मॉनिटर. धन्या मी जन्मा आलो, दास विठोबाची झालो, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्या मी जन्मा आलो, दास विठोबाची झालो, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीचे निशाणी. धन्या मी जन्मालो, दास विठोबाची झालो. विठाला अष्टांग योगी मासोगी दाता, शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा, कृपादृष्टी ज्यांच्या तुटे भोपासा. नमस्कार सष्टांग श्रंगदासा, समचरण सरोजम सानणीला बुदावम, जगणनीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंजनम कंजन नेत्रम, सवय दबला समिठ्ठलम चिंतयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्याम पावडराना, महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्राय, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाकारो प्रथमान मान, पांडुरंगाकारो प्रथम मन मन. हे त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, बाबाजी जगून दास तुका. चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. पांडुरंगा गुरु प्रथम मन दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास दुका. हरिकलावज्ञ जोधरार्तावतारम कलंकांकते जो दिकामोदी वक्त्रम, खलानिशवादा पणोदार दक्ष, समाधिस्थ मूर्तीम भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा. श्री करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरे काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. सेवेला गी से वक झालो, सेवेला की सेवक 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 झालो. तुमच्या लागलो निज चरण, तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभे अभे. तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा
विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. थोडासा मीठ लावाच पाहिजे. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुड ध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलायतून हरी. हे अकारण करुणावरून आलय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे स्वर, महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लडीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल अभंग गोड आहे. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की इहलोकीचा हा देह म्हणजे काय, जो आपल्याला जो देह मिळालाय याची अपेक्षा देवांनी केलेली आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. म्हणजे काय करावं, आम्ही तर जन्माला आलो तर कधीतरी या देहाचा आभार ऋण व्यक्त करावं. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. मग अजून काय करावं आयुष्यातून? महाराज म्हणले आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो, मॉनिटर दास विठोबाचे झालो. मग याच्यातून काय करावं तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली टाणेश्वर. अभंग गोड आहे. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. खरं तर आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित असताना आज आपल्या बोराडे वस्ती आणि बोराडे वस्तीवरील आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचे एक प्रेमळ व्यक्तिमत्व, नवे नवे या गावचं एक वैभव, आपल्या गावचं एक आधार वड. खरं तर स्वर्गीय भीमाजी होनाजी बोराडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित असताना आपण सगळ्यांच्या खरं तर उपस्थितीमध्ये गोड असा कार्यक्रम या बोराडे परिवारानं आयोजित केलेला आहे. त्यांच्या मागं मोठा परिवार आहे. त्यामध्ये विश्वनाथ दादा म्हणजे त्यांचे भाऊ आहेत, भाऊका दादा म्हणजे त्यांचे भाऊ आहेत, बाळासाहेब दादा आहेत म्हणजे त्यांचे चिरंजीव आहेत, आदरणीय सुरेश दादा आहे, अंबादास दादा आहे आणि तीनही माझ्या बहिणी, त्यामध्ये इंदू अक्का असतील, शोभा अक्का असेल, अनिताताई असेल, अशी खरं तर 6 मुलं. आणि या 6 मुलांनी केलेला गोड असा सोहळा इतका गोड आहे की आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खरं तर त्यांच्या मागं अजून नातवांचा मोठा परिवार आहे. त्यामध्ये अमित दादा म्हणजे राम दादा आहेत, आदरणीय अजित दादा आहेत, स्वप्नील दादा आहे, सागर दादा आहे. या परिवारामध्ये खरं तर आपण सगळेजण या ठिकाणी या परिवारावर प्रेम करत उपस्थित राहिलात. सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय. माझी सगळीच या ठिकाणी प्रेमाची माणसं या ठिकाणी बसलेली आहेत. तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आज या ठिकाणी गुणीजन असे गायनाचार्य, मृदुंगाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. डावे तेवढे धन्यवाद. गोड असे गाणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा आदरणीय खरं तर शिवनाथजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. शिवनाथजी महाराज पवार विशेष ऋणाभार. दुसरे गायनाचार्य आदरणीय नवनाथजी महाराज गीते. सुंदर असं गाणं ज्यांचं आपल्याला ऐकायला मिळतंय. दोनही गायनाचार्यांकरता एकदा सुंदर टाळी वाजवायची. दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. दोघांचे विशेष ऋणाभार. थाप दे चलायचे. खरं तर महाराज दोघांचे आभार. खरं तर वारकरी शिक्षण संस्था, आमची संदीपनी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, मृदुंग महर्षी आदरणीय तांबे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. एकदा गोड टाळी वाजवायची त्यांच्याकरता. सुंदर असं महाराजांचं वाजवण आहे. गीतेबाबांची सिस्टम आहे AS99, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अमोल दादांचं विशेष ऋणाभार. विनेकरी बाबा आहेत
आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आमचे गाडेकर नाना आहेत, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या समोर बसलेले तुम्ही संत माईबाप सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. आता तुमची जर नावं घ्यायला गेली तर तुमच्यावर मला कीर्तन करावं लागेल, म्हणून एकाचंही नाव या ठिकाणी घेत नाही. माझे सगळाच प्रेमाचा मंडप या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी हे मस्तक पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, हे मस्तक पायावरी, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मग ऐका, या पवित्र आणि पावन मातीमध्ये आपला जन्म झालाय. याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकांमध्ये काही नाही. किती पवित्र माती आहे. अरे या मातीमध्ये जन्माला येणारा हर एक पुरुष भाग्यवंत आहे ना. किती भाग्यवंत माहिती का. जहा डाल डाल पर सोने की चिड़ियां करती बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. मग जगणं आणि वागणं माणसाचं गोड असावं. किती गोड असावं. माणसानं गेल्यानंतर सुद्धा माणसाच्या जन्मातलं महत्वाचं गणित उरलं पाहिजे, उरलं पाहिजे. माणूस संपला की संपलं नाही पाहिजे, माणसानं उरलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, मी नाही म्हणत, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. मग कीर्तीच जर मागं ठेवायची बरं का, हे आई बरं का मोठी गंमत आहे. मग कीर्ती मागं ठेवायची तर कीर्ती मागं ठेवण्याकरता काहीतरी चांगलं पेरलं पाहिजे. काय म्हणतो मी, कळतंय का. काय म्हणतो कळतं का. माणसानं मागं काहीतरी चांगलं पेरलं पाहिजे. आज भाऊंबद्दल बोलण्याकरता मला तुम्ही सगळ्यांनी इथं उभं केलंय. भाऊंबद्दलच बोलणार आहे. भाऊंनी काहीतरी चांगलं पेरलंय बरं का नाना, म्हणून काहीतरी चांगलं उरलंय. आणि मला वाटतं चांगलं पेरलं तरच. बोला ना तुम्ही, जरा बोला ना. तुम्ही नाराजी का काय, माझ्या अजूनही नाराजी का काय, जरा बोलत चला ना. नाराजगी काढली बाबा मागच्या 21 तारखेची, कवाच काढली, आता बोलत चला. हा आता पुढची 21 लागली, आज 22 आहे ना. हा ऐकत चला. मानवी जन्मामध्ये पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात, मग चांगलं पेरलं तरच चांगलं उगवतं. दादा बरोबर ना. काय चांगलं पेरायचंय तर तुकाराम महाराज म्हणले, इथं जन्माला येणारा हर एक पुरुष भाग्यवंत आहे. आज आमच्या भाऊंना आयुष्यभर खरं तर या गावातली खरं तर अनेक खरं तर काम करण्याचा प्रयत्न केला. ज्यांना घरातल्या घरात वास सुटले नाही, गावाच्या बाहेर वास जाऊ दिला नाही, घरातल्या घरात वास सोडवण्याचं काम आमच्या भाऊनं केलं. भाऊंचं नावच भाऊ होतं. भाऊ हा शब्द उलटा वाचा. काय होतंय बोला ना. तुम्ही जरा बोलत चालले तर मला बरं होईल गड्या. असं नाराज असल्याने बसूच नका. भाऊ काय होतं सर, काय होतं. भाऊ हा शब्द जर उलटा वाचला तर सर काय होतो, उभा. ज्यांनी आपलं आयुष्य उभं सायखिंडी गावाकरता घालवलं असे भाऊ आज आमच्यातून निघून गेलेत. भाऊंबद्दल बोलण्यासारखं भार आहे. मग बोलू का. आयुष्यामध्ये अशा व्यक्ती, हॉल मोड थोडासा कमी, या जगतातल्या महत्वाच्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि अशा व्यक्ती महत्वाच्या असतात. यांनी आपलं आयुष्य खरं तर आपल्या या माती करता खर्च केलं. म्हणून म्हणतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. ओ राहिला तर कीर्ती जगा, राहिला गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिला तर कीर्ती जगा, राहिला तर कीर्ती जगा.
इच्छा काय माझी? मग मानवी जन्मामध्ये कीर्ती मागं ठेवायची तर काहीतरी चांगलंच पेरलं पाहिजे. मग तुम्हाला आम्हाला जे आयुष्य मिळाले ते कशा करता? ते कारण आहे भजनाचं, आणि ते भजनाचं कारण गोडच असलं पाहिजे. मग भजन करायला सांगितलंय महाराज तुकोबारायांनी आपल्याला. शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की माणसानं, बरं का हे आई, माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? किती वेळा? तुम्ही जरा बोलले तर फार बरं होईल. इकडे बघा, मी इकडे बघा, असं इकडे बघा. माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय सायखिंडीवाले, जरा बोला ना. तुम्ही 3 वेळा बोला ना जरा, 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला पण सांगताय, तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे, आवटा हात का मानव देह, अरे अल्लाह ने तुझ दिया, आवटा हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया, ए खाया पिया सुख से सोया. बेस कमी करा, अंटरबल द्या. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया, भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता आलोय. भजन माणसाचं गोड असलं पाहिजे. किती गोड सांगितलंय, देवे दिला देह, देवे दिला देह, भजना गमटा, तोया झाला फाटा बादी गेला, तोया झाला फाटा बादी गे. भजना गमटा, तोया झाला फाटा बादी गे. भजना करता आलोय, माणसाचं भजन गोड असलं पाहिजे. इतकं गोड असलं पाहिजे. हाय आखबो, हाय आखबो, जो शाम का दर्शन किया करे, हाय शीश हो, जो प्रभु चरण में वंदन किया करे. हॉल मोड कमी, अंडिले. बेकार जो मुख आहे, इथं लय गोंगाट होतो. हॉल मोड जरा गोंधळ करतोय, जरा कमी करा. बेकार जो मुख है, जो रहे व्यर्थ बातों में, मुख ओए जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती, हीरे मोती से शोभने हाथ की, है हाथ जो, है हाथ जो, जो प्रभु चरण में वंदन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ओ तो गली गली हरिगुण गाणे लगे. भाव आणि प्रेम असं. आणि मग या जगतामध्ये आपण सगळे सुखाचे आजोब असतो. मला वाटतं तुम्हालाही सुखाची आस आहे आणि मला पण सुखाची आस आहे. असं एकही मनुष्य नाही की त्याला वाटत नाही मला दुःख व्हावं. वाटतं ना? बोला ना. प्रत्येकाला वाटतं सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे. पण जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, बर का महाराज, प्रजा दुखिया, सगळे काही दुःखीच आहे, सुखी कोणीच नाही. आपलं हे गाव कोणतं? बोला ना. सायखिंडी गाव. आणि या सायखिंडी गावातला एक सदग्रस्त दुकानात गेला. कुठला मनुष्य होता? बोला ना तुम्ही.
कुठला सर बोला ना जरा, सहकार्यानं जरा बोलायला हवा. कुठला सद्ग्रस्त तो सायखिंडी गावातला. दुकानात गेला आणि दुकानदाराला विचारलं किती रुपयाला नारळ दिला. थोडा शार्प, किती रुपयाला नारळ दिला? दुकानदार म्हटलं आमच्या सायखिंडीत किती रुपयाला आहे? हा 20 रुपयाला. बरोबर, मला माहिती इथलं. हा 20 रुपयाला आहे, यापेक्षा कमी नाही का? सायखिंडीवाला म्हटलं भाऊ याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला पुढे संगमनेर मध्ये जावं लागेल. संगमनेर मध्ये किती रुपयाला आहे? संगमनेर मध्ये 15 रुपयाला आहे. ज्याला घ्यायचा होता तो कुठला होता? बोला ना, कुठला होता? बोला ना, कुठला होता? सायखिंडीचा. ते सायखिंडीचं कुठं गेलं? संगमनेर मध्ये गेलं. आणि संगमनेर मध्ये जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला? संगमनेरवाला म्हटला तुम्ही जरा बोलत चला, मी एवढं जीव तोडून बोलतोय. बोला ना, किती रुपयाला सांगितलं? 15 रुपयाला. यापेक्षा कमी नाही का? संगमनेरवाला म्हटलं यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला पुढे आळे फाट्याला जावं लागेल. आळे फाट्याला किती रुपयाला आहे? आळे फाट्याला 10 रुपयाला. यापेक्षा कमी नाही का? आळे फाट्यावाला म्हटलं यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला पुढे पुण्यात जावं लागेल. पुण्यात किती रुपयाला आहे? पुण्यात 5 रुपयाला. ते गेलं ना पुण्याला. पाहता काय माझ्याकडं कुठलं होतं ते? हा लय म्हणू नका घेऊ बरं का, अंगलटी नाही तर. हा आणि गेलं पुण्यात. पुण्यात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला? पुण्यावाला म्हटला 5 रुपयाला. यापेक्षा कमी नाही का? पुण्यावाला म्हटला यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला डायरेक्ट खाली मुंबईला खायला कोकणात जावं लागेल. कोकणात. हा मुंबईला नाही भेटत एवढ्या स्वस्तात. हा गेलं ना ते कोकणात. आणि कोकणात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला? कोकणावाला म्हटला फुकट. याला 30 लागत होतं. यानं घेतला कोयता आणि कोयता घेतला आणि जसं झाडावर चढलं. पण आता हे होतं कुठलं? सायखिंडीचं. याला नारळाच्या झाडावर चढायची प्रॅक्टिस नव्हती, पण आंब्याच्या झाडावर चढायची प्रॅक्टिस होती. जसं नारळाच्या झाडावर चढलं आणि कोयता धरला, असा धरला, अजून मारला नव्हता. जसा कोयता धरला तसं जोरात मारायला गेलं पण वारं आलं. याचा तोल गेला आणि कोयता हातातून खाली पडला आणि याच्या हाताला लागली त्या नारळाच्या झाडाची, बोला ना, नारळाच्या झाडाची फांदी. आरडायला लागलं धावा, मॉनिटर धावा, पळा, वाचवा, आरडायला लागलं. पण आता काय करावं? तिथून एक कोणीच नव्हतं. शेवटी त्या बागातून एक उंटावाला चालला होता. उंटावालीने याला पाहिलं. उंटावाला म्हटला आज गिराईक मिळालं. उंटावाला तिथं आला. उंटावाला म्हटला मी खाली घेईल पण काय लागतील? बोला ना. उंटावाला म्हटला मी खाली घेईल पण काय लागतील? पैसे लागतील. पैसे फुकाट घेणार नाही, खाली घेतो पण पैसे लागतील. तो म्हणला किती घेणार? हा म्हणला तू किती देणार? उंटावाला म्हटला किती देणार? हा म्हटला 1000 रुपये. 500 रुपये एवढ्या लगेच नाही जवळत, कमीच जमत नाही. ते म्हणते 500 रुपये 5 बोटं केली खालून व्हायला. 500 रुपयात जमत नाही. तो म्हटला 1000 रुपये. 1000 रुपयात जमणार नाही. 2 देतो 2. म्हणला 2 मध्ये सुद्धा जमणार. हात दिल्यानंतर 2 मध्ये सुद्धा जमणार. 3 देतो 3 मध्ये सुद्धा जमणार नाही. मग म्हटला 4000 रुपये देतो. एका माताचे, आपलं माताचीच म्हणतो, खाली घ्यायचे 4000 रुपये. 4000 रुपये ठरले आणि फोन बिना आला होता. फोन ते बघ आहे का, फोन आला होता. म्हणले मग काय करायचं? 4000 रुपयात बोली झाली. आणि उंटावाल्यानं उंट उभा केला. जसं उंटावर उभं राहिलं अजूनही 2 हाताचं अंतर बाकी. मग आता काय करावं? 2 हाताचं अंतर बाकी. उंटावाल्यानं उंट उभा केला आणि उंटावालं उभं राहिलं. अजून सायखिंडीवाल्याचं आणि उंटावाल्याचं उभं राहून सुद्धा अजून किती हाताचं अंतर बाकी? 2 हाताचं. उंटावाला म्हटलं मिनिटाचे आपल्याला किती भेटतायत? बोला ना. 4000 रुपये. सोडून तर काय जमणार नाही. उंटावाल्यानं उडी मारली आणि बरोबर वारसा कुठला होता? बोला ना. तू सांगून पस्तावा झाला गड्या. सायखिंडीवाल्याचे पाय धरले. जसे पाय धरले तसं उंटावरचं वज कमी झालं, हलकं झालं. उंटाला वाटलं आपलं काम संपलं. आपलं घ्या बसून. उंटानं घेतलं बसून. वरच्याचे पाय धरले सायखिंडीवाल्याचे. सायखिंडीवाला म्हणायचा पाय सोड. काय म्हणायचा? बोला ना तुम्ही. पाय सोड. खालचा म्हणला तुला 4000चे डबल देतो, 8 देतो 8, पण तू वरचा हात सोडू नको. तुम्हाला नाही कळलं का? तुमचं सुद्धा तेच. त्याला काय हसता? तुम्ही सुद्धा संसारात रोज एकमेकाचे पाय धरतायत, पण एवढं पाय धरून सुद्धा तुम्हाला सुख मिळत. सर्व सुखाचे आशा जन्म केला, सर्व सुखाचे आशा जन्म केला, नाही
जोराचा आवाज एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशाक्षी न पावला हिंडता दिशाक्षी न पावला हे माया विष्ठीला जीव माझा माझे स्वहित नाही माझे स्वहित विको कोणी माया विष्ठीला जीव माझा हो माझे स्वहित नाही हे माझे स्वहित नाही हे सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणिक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशाशी न पावला माया वेष्टीला जीवा माझी आशा जन्म गेला क्षणिक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशाशी न पावला माया विष्ठीला जीव माझा जीव माझा जीव माझा मग सुख जर शोधायचंय तर एक काम करा सुख ज्याला शोधायचंय त्यांना आपल्या जवळ सुख आहे कुठे सुख आहे महाराज म्हणले आई वडिलाच्या ठिकाणी सुख आहे आणि ती सेवा ज्यानं केली ना त्याला जीवनात कुठं कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही आई वडिलाचं सुख लयच मोठं आहे किती मोठं आहे पांडुरंग परमात्मातला माझ्याकडं नका येऊ ज्यानं आई वडिलाची सेवा केली ना त्यानंच माझ्याकडे या माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी आई वडिलाचं गणित लय मोठं आहे आज आमच्या भाऊंबद्दल मी येताना शब्द लिहिलेत भाऊ तुम्ही इतके मोठे आहात की तुमच्या इतकं मोठं कोणी नाही त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य तो तुम्ही भाऊ अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते भाऊ या केविल वाण्या शाही बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते अहो म्हटलं गेलंय बाबा बेटा गुंडा हो या अगर मवाली बाप तो अपने अचल में छुपा लेता है अरे बाप तो भिकारी हो या हो तबायत बाप तो बाप होता है म्हणून आज खरं तर मी बोलून जाईल माझ्या अनिताताई शोभाताई आणि इंदू अक्का तिघी जणी बसलेल्या कीर्तनात अक्के बापाची किंमत काय हे जर तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही अलगदपणानं सांगतात कारण की का एका लेकीचं बापाचं नातं लय मोठं असतं बाप कधीच रडत नाही तुमचा कधीच रडत नाही पण त्या दिवशी रडतो ज्या दिवशी तुमचं लग्न करतो आणि तुम्हाला दुसऱ्याच्या ताब्यात देतो त्या दिवशी डहाय मोकलून रडतो बापाच्या डोळ्यात तर कधीच मला तर वाटतं भाऊंचं इतकं हृदय मोठं होतं घरानं प्रेम तर नक्कीच करावं भाऊवर पण मला वाटतं गावानं सुद्धा भाऊवर प्रेम करावं इतकी भाऊंची जागा मोठी होती भाऊ काय होते भाऊंजवळ आजही पण मला वाटतं एखाद्या चांगल्या माझ्यासारख्या तरण्या पोराची भाऊंसमोर अशा निदड्या छातीनं जायची खरं तर त्याची ताकद नसायची एवढं भाऊंचं व्यक्तिमत्व होतं डोळे भरतील गड्या भाऊ काय होते भाऊंबद्दलच बोलण्याकरता आज मला बोलवलंय भाऊंचं आयुष्य या जगतामध्ये या समाजाकरता भाऊंना खरं तर आयुष्य वाहिलं अशा थोड्याच व्यक्ती असतात की जे आपलं आयुष्य समाजाकरता आयुष्य समर्पित करतात खरं तर भाऊंबद्दल जर बोलायला गेलं ना भाऊ तुम्ही काय होतात म्हणून आज मी थोडेसे शब्द लिहिलेत भाऊ तुम्ही इतके मोठे होतात की तुमच्या इतकं मोठं कोणी नाही म्हणूनच तुकोबारायचे शब्द आहे बाप करी जोडी बाप करी जोडी लेकुराचे ओटे बाप करी जोडी लेकुराचे ओटे बाप करी जोडी लेकुराचे ओटे बार काय नाही ऐकत चला हे कीर्तन बाप इतका मोठा असतोय बापा इतकं मोठं कोणी सांगत नाही बाबा मी बोलून जाईल आपल्याकडे ऊसाची शेती केली जाते करतात ना आपल्याकडे ऊसाची शेती कारखानेवाली माणसं इथपर्यंत आलेत ऐकून जा बोलून जा ऊसाच्या शेतीमध्ये आमच्या खरं तर बापानं काबाड कष्ट करावं हॉल मोड बंद करा रात्रीच्या टायमाला ऊसामध्ये पाणी जायचं भरायला ऊसामध्ये पाणी भरायला जाताना भीती असते वाघाची भीती आहे पण एवढ्या काळजीमध्ये सुद्धा बापानं आपल्या स्वतःची काळजी केली नाही आपल्या लेकरांकरता तो बाप जातोच म्हणून बापा तुमच्या
तुमच्याबद्दल बोलून जाईल. तुम्ही माहेरला आल्या की तुमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण होते ग? आई होती ना. पण तुम्हाला माहिती का कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकायला लावणारा तुमचा बाप होता. बापा इतकं मोठं कोणी नाही म्हणून बापाबद्दल बोलून जाईल. आयुष्यामध्ये बाप किती महत्वाचा आहे. तुम्ही किती मोठे व्हाल पण मला वाटतं कौतुकाची थाप पाठीवर टाकणारा बाप जर तुमच्या पाठीशी असेल तर तुम्हाला कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. बाप पाठीशी असला पाहिजे. म्हणून बाबा किती मोठे आहेत तुम्ही. एक माझं नेहमीचं वाक्य आहे. मला वाटतं सर बर का देवराम नाना बर का ऐका बर का नाना, लहानपणी आई उचलून घ्यायची आपल्याला. आई उचलून घ्यायची ना. आई उचलून घेताना कुठे घ्यायची दादा? कुठे घ्यायची? कडेवर घ्यायची. पण नाना तोच बाप आपल्याला उचलून घ्यायचा कुठे घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. सर माहिती का तुम्हाला आई कडेवर का हम बाप खांद्यावर का? आई ऐकायचं तुम्हाला. आई आपल्या लेकराबद्दल हा विचार करते जे मी माझ्या डोळ्यानं बघितलंय ना ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहावं म्हणून आई कडेवर घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो रे. बाप हा विचार करतो जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. बापाचं वर्णन लय मोठं आहे. हे अख्खे पोटचा मुलगा मरू द्या बाप कधी रडत नाही. पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना त्या दिवशी तुमच्या गळ्यात पडून रडला रे तो बापच आहे. म्हणून बोलून जाईल माझ्या डोळ्यातली आसब. अमोल दादा हा थोडासा लक्ष द्यायचं. माझ्या डोळ्यातली आसब कोणी मायेनं पुसताना उरी होऊन दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती बिघडं जुळलेली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती बिघडं जोडलेली. उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होतया कोणी बाबा म्हणताना उरी होऊन दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी होऊन दाटतो या गोष्ट बापाची म्हणून वर्णन आहे. आपुली कुर्बानी आपुली कुर्बानी आपुली कुर्बानी एकाएक केला मीराची एकाएक केला मीराची मग आमच्या भाऊंबद्दल जर किती बोलायला गेलं शब्द कमी आहेत. भाऊंबद्दल इतकं काय बोलावं. मला वाटतं जगतातलं महत्वाचं गणित आयुष्यामध्ये माणसाच्या शेवटच्या क्षणातून कळतं. साहेब माझं म्हणणं आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये माणसानं जे काही केलंय ना माणसानं आयुष्यभर त्याचं कळत नाही किती काय केलंय. पण मला वाटतं माणसाच्या आयुष्याचा शेवटचा क्षण सांगतो की माणसानं आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये या जीवनामध्ये काय केलंय. आज या मंडपामध्ये जमलेली गर्दी सांगते की आमच्या भाऊनं आयुष्यामध्ये काय केलं असं. ही गर्दी सांगते की आमच्या भाऊनं काहीतरी चांगलंच पेरलंय आणि म्हणून माग चांगलंच बोला ना चांगलं पेरलं तरच चांगलं उगवतं. मला वाटतं माणसानं आयुष्यामध्ये परोपकार जर पेरला तर उपकाराच्या भावनेतून परत परोपकारच उगवतो. माणसानं चांगली पेर धरली पाहिजे. पुढे जर चांगलं पाभार जर चांगली धरली ना चेअरमन साहेब तर चांगलंच उगवतं.
नाही तर काही काहींचं नुसतं फटच आहे. फट नका पडू. फटा पाडण्यापेक्षा माणसानं दोरीत पेर धरली पाहिजे. हे जुन्या लोकांनाच कळन. आता नवीन पोरं म्हणतील व्हॉट इज दिस पेर, नाही कळणार त्यांना. जुन्या काळात होतं रे सगळं महाराज. मग आता ही पेर आमच्या भाऊंना ओळखली आणि म्हणूनच ही लोकातला देह त्यांनी ओळखला. आणि हा देह देवाला अपेक्षा आहे याचंच उत्तर आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. इहलोकीचा हा देह, 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 इहलोकीचा एकदा टाळी वाजवा सुंदर. वा. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी गोड गाऊन दाखवलं. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. मग आम्ही जी देवाला अपेक्षा आहे तो नरदे आम्हाला मिळालाय. आपण एक भजन ऐकलंच असेल. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. हे आपण ऐकले ना. मग ज्या देवांना सुद्धा अपेक्षा आहे की मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. आम्ही जन्मात आलोय ना, आपण कधीतरी जन्माचं महत्वाचं गणेश शोधलं पाहिजे. आपल्यासारखी भाग्यवंत माणसं नाही साहेब. मी नेहमी सांगत आलो बरं का. ऐका आपल्यासारखी भाग्यवान माणसं नाही. का नाही भाग्यवान माणसं? अरे आपण ज्या राज्यात जन्माला आलो हे राज्य कोणाचं आहे? राजकारण्यांचं आहे. कोणाचं आहे बोला ना. नाही संत नाही राज्य कोणाचं आहे? भूमी कोणाची आहे? कोणाची भूमी आहे? संतांची भूमी, साधू संतांची भूमी. प्रयागराज जिथून केला जातो मला वाटतं महत्वाची भूमिका आम्ही संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलात. अजून बोलू का? कोणत्या तालुक्यात आपण कोणत्या जिल्ह्यात जन्माला आलात? जिल्हा अहमद नाही आता आईला म्हणायचं. आईला नगर मध्ये जन्माला आलात. आणि तालुका कोणता आहे तुम्हाला? संगमनेर. मला तुमचा संगमनेर नेहमीच आवडतो. काही कवाय ना 2 मिनिटं बोललं पाहिजे तुमच्या संगमनेर तालुक्याबद्दल. का माहिती का? सगळ्यात जास्त भाविक मंडळी जर बघितले तर कोणता तालुका आहे? बोला ना मोठ्यानं बोला ना जरा. तुम्ही नाराज आहे काय माझ्यावर? जरा बोला मोठ्यानं. कोणता तालुका? संगमनेर. सगळ्यात जास्त कीर्तनाची परंपरा, कीर्तनाची आवड जोपासणारा तालुका. सगळ्यात जास्त सप्ता मोठा घालणारी लोक सुद्धा संगमनेर. सगळ्यात जास्त कीर्तन परंपरा, कीर्तनाची आवड जोपासणारा तालुका संगमनेर. सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पादन घेणारा तालुका सुद्धा संगमनेर. सगळ्यात जास्त कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने येणारी लोक सुद्धा
संगमनेर सगळ्यात जास्त आता जाऊ द्या, तो मुद्दा घ्यायचाच नाही, मला बोलायचं होतं पण जाऊ द्या, आता राहू द्या, समजलं तुम्हाला. हा, सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पादन घेणारा तालुका सुद्धा संगमनेर. सगळ्यात जास्त बागायती क्षेत्र सुद्धा आता कोणता तालुका आहे? नगर मधला 1 नंबरचा तालुका संगमनेर. सगळ्यात जास्त शेतातले बांध कमी करणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा आहे, तुमचा नाही. हा, एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात. महाराज म्हणले मग जगणं आणि वागणं माणसाचं गोड असावं, या वागण्यातूनच देव मिळणार आहे. महाराज म्हणले शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मग आम्ही देव मिळवला पाहिजे, आणि देव मिळवण्याकरताच आम्हाला हे शरीर मिळालंय. कसं मिळालंय माहिती का? जुन्या काळात आहे ना, जुन्या काळात आपल्या दारात एक वैदिन यायची, आठवते तुम्हाला? आणि आपल्या दारात वसुदेव सुद्धा यायचे. मागचा महिना त्यांचाच होता, ते संत वगैरे मागच्या महिन्यात तुम्ही पाहिलं असेल साहेब. ते संत, आपण संताला मानतो, पण आपण हिंदू धर्मातली लोक आहे. हिंदू धर्मामध्ये संतापेक्षा आपल्या दारात जुन्या काळात बघा, त्याच्या हातात ते असं चिपळ्या असायच्या आणि डोक्यावर मोराचा टोप असायचा. त्याला काय म्हणायचो? काय आपण बोला ना, काय म्हणायचो? वासुदेव म्हणायचो. तू म्हणायचा वसुदेवाची ऐका वाणी, अरे जगात नाही राम र, दाम करी काम बेड्या, दाम करी काम, दाम करे काम बेड्या, दाम करे काम. पैशाची जादू लय न्यारी, तान्या पोराला द्यायची हवं. पैशाची जादू लय न्यारी, तान्या पोराला द्यायची हवं. वसुदेवाची ऐका वाणी, ओ वसुदेवाची ऐका वाणी, हे जगात नाही राम र, दाम करी काम बेड्या, दाम करी जुना काळ होता. आता तसं नाही राहिला. आता त्या कविता राहिल्याच नाही. आता त्या कविता राहिल्या नाही. मला वाटतं त्या काळातल्या कविता सुद्धा गोड होत्या. किती गोड होत्या? शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. आता नाही त्या कविता राहिल्या. मी त्या दिवशी कविता ऐकली, काय माहिती काय? गेले बाय उसाच्या मळ्यात, आणल्या बाय पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला तळून, विको कमी करा ना, दिल्या बाई नवऱ्याला तळून, नवऱ्याने घेतल्या गिळ, हा तुमचा बी पाठ आहे. हा, नवऱ्याने घेतल्या गिळून, नवरा गेला पळून, आणि आणला बाई दुसरा. ह्या जुन्या काळातल्या कविता नव्हत्या. अरे कविता कशा असाव्या? मला वाटतं ज्या कवितातून काहीतरी चांगलं शिकायला मिळाव्या असं काहीतरी कविता असाव्या. मानवी जन्मातलं महत्वाचं गणित. मग तुकाराम महाराजांकडे लोक गेली, का देह इच्छिता ती पाहे? तर तुकाराम महाराज म्हणले या देहाच्या माध्यमातून जन्माचं गणित सार्थकी लावता येतं. काय जन्माचं गणित? तर तुकोबाराय म्हणले आम्ही आमच्या जन्मात पंढरी मिराशी जोपासली, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मग आमची मिरासी आहे. काय मिरासी? एका ठिकाणी लिहिलंय आमचं माहेरच पंढरपूर आहे. किती गोड लिहिलंय, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. हे हा हा आता द्यायचा विको, ज्या टायमाला द्यायचा त्याला. आय बिवरेच्या तिरी, बिवरेच्या तिरी, माझे माहेर पंढरी, पंढरी, माझे माहेर पंढरी, हे पंढरी, माझे माहेर पंढरी, पंढरी, माझे माहेर पंढरी. नुसतं माहेराला जाऊ नका, माहेराला गेल्यानंतर माहेर लुटायचा सुद्धा प्रयत्न करा. लुटा लुटा पंढरपूर, लुटा 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 पंढरपूर, पंढरपूर, घरा रखुमाईचा
वर वेढारे 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 लुटा हे लुटा लुटा पंढरपूर रे रे हो लुटा लुटा रे पंढरपूर पंढरपूर लुटा वेढारे 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 पंढरी पंढरी वेढारे पंढरी वेढारे वेढारे वेढारे. मग आम्ही सुद्धा ते माहेर कधीतरी जोपासलं पाहिजे. का जोपासावं? जन्म मरणाचं वारसीत आहे. वारी वारी जन्म मरणात आहे आणि हारी पडलो आता. मग आम्ही ते गणित कधीतरी सोडवलं पाहिजे. मग हाच या लोकातला एक महत्वाचा मुद्दा आहे की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाचे कधी कल्या. मग हे गणित ज्यानं सोडवलं ना त्याला कोणाच्या पाय पडायची गरज लागणार. माझा आवडीचा प्रसंग आहे. तुकाराम महाराज म्हणले आम्ही हे सोडवलंय आणि तुम्ही सुद्धा सोडवा. जुन्या काळात ना माझं एक संपलं कीर्तन आहे. 12:15 वाजून 5 मिनिटं झाले. एक 5 मिनिटं लक्ष द्या अजून. तुकाराम महाराज म्हणले मग माझा पुरावा आहे ना. जुन्या काळात आपल्या घरी ना भाद्रपद महिन्यामध्ये आपण पितृजीव घालायचो ना. कोणता महिना होता तो? कोणता महिना होता? बोला ना बोला ना. कोणता महिना? मागची मंडळी जरा बोला ना. कोणता महिना? भाद्रपद. भाद्रपद. हा भाद्रपद महिन्यामध्ये. हा असू द्या. भाद्रपद महिन्यामध्ये पितृजीव घालायचो. त्याला एक पक्ष म्हणायचो नाना. कोणता पक्ष? काँग्रेस पार्टी आपला पितृपक्ष. ते साहेब आल्यामुळे गोळ झाला आता. हा हा कोणता पक्ष म्हणायचो? पितृपक्ष. आणि पितृपक्ष बरोबर ना. जुन्या काळात आपण जीव घालायचो. तुकाराम महाराजांच्या घरी पितृ होते. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय? बोला ना. जिजाबाई. जिजाबाई महाराजांजवळ आल्या. महाराज राणा जा. कोणी भाजीपाला दिला कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना फुटकाची विना त्याला 2 तारा. दगडाच्या टाळामधून गायल्या बघ. किती गोड भजन म्हणायचे. तुकोबाची अमृतवाणी. हे लूज होत. देवाजीच्या पडता काणी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता काणी. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. असं भजन करत करत निघाले. माझ्या मागं म्हणणार तुम्ही सगळे भजन. चला म्हणणार सगळे. चला आज भाऊंना आदरांजली होईल तेवढीच म्हणणार. माझ्या मागे सगळ्यांनी टाळी वाजून म्हणायचे रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. आवाज आवाज राम. आवाज येत नाही महिला मंडळ. हा रामकृष्ण हरी जय जय. रामकृष्ण हरी. 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 बस बस बस. वा धन्यवाद. म्हटलात ना तुम्ही माझ्या मागं. काय कवाय ना मोडकं तोडकं म्हणलात. आज म्हणत होते तुम्ही सगळे म्हणत होते माझ्या मागं. खरं खरं बोला. आता तुम्ही माझ्या मागं भजन म्हटलात तसं तुम्ही शेतामध्ये म्हणता का हो? तुमच्या घरामध्ये म्हणता का?
तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, खरं खरं बोलायचं. तुम्ही तुमच्या शेतामध्ये गेल्यानंतर देवाचं भजन करता का लोकांची कुटाने करता? शपथ आहे, खरं खरं बोलायचं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्यात त्या. वा, बरं भजन असावं माणसाचं, गोड असावं. तुकोबाराय भजन करत करत निघाले आणि भजनामध्ये एवढे तल्लीन व्हावं. आणि महाराज तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घालावी. तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होती. तुकाराम महाराज तिकडे रानात तल्लीन झाले. तल्लीन होता होता तुकाराम महाराजांच्या घरामध्ये पितृजीव घालावं हा जगाचा मालक करतो. म्हणूनच महाराज म्हणले, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा, मागे पुढे उभा राहे संभाळीत. मागे पुढे उभा, मागे पुढे, मागे पुढे उभा राहे संभाळीत. आलिया गाद निवाराया, आलिया गाद निवाराया. ओ पढ़िए देह भाव, पढ़िए देह भाव, पढ़िए देह भाव पूर्व विवाद. पढ़िए देह भाव, पढ़िए देह भाव, पढ़िए देह भाव पूर्व विवाद. मग आम्ही सुद्धा या जगतामध्ये आलोत ना, तर त्या ठिकाणी अति परिचय केला पाहिजे. कुठं? जिथं आमच्या जन्माचं कल्याण होतं तिथं आमचा अतिपरिचय असला पाहिजे. तिथं आमचं करत राहते. अतिपरिचय कुठे असून उपयोग नाही. माणसाचा देवाच्या ठिकाणी अतिपरिचय असावा, संताच्या ठिकाणी अतिपरिचय असावा. नवे नवे आपलं जिथं कल्याण होणार आहे तिथं अतिपरिचय असला पाहिजे. काय होतं, बऱ्याचदा आपले लहानपणीचे मित्र असतात. जगमस साहेब म्हणत असेल आपल्याला, जगमस महाराज म्हणत असेल, पण आपल्या लहानपणीच्या दोस्ताजवळ जर गेलं तर तो आपल्याला आरतुरे केल्याशिवाय बोला ना राहत नाही. माझी ना एक साहेब चौथीची एक मैत्रीण होती. हसायचं काय गंमत नाही होतीच. म्हणजे एका बेंचवर आम्ही बसायला होतो बरं का. आणि बेंचवर बसायला होतो आणि योगायोगानं चौथीपर्यंत आम्ही एका बेंचवर. जुन्या काळात ना पोरानं जर बडबड केली बरं का, पोरानं जर बडबड केली तर त्याच्या शेजारी सर काय करायचे, हा बघा आता मास्तर बसलाय माझ्या कीर्तना, त्याच्यामुळे मला जास्त काय बोलायची गरज नाही. आहे का, त्याच्या शेजारी पोरगी टाकली का पोरगा ऑटोमॅटिक बंद, हा गप बसायचा. बघा सरळ बसले, हा बरोबर आहे. म्हणजे पोरग गप बसायचं. तसं जुन्या काळातली पद्धत होती. आणि मग माझ्या शेजारी त्या पोरीला बसवलं. चौथीपर्यंत त्या पोरीनं एवढा मला मार चारला. मला डॉक्टर व्हायचं होतं, मला डॉक्टर व्हायचं होतं जीवनात, चांगलं होऊन मोठं होऊन डॉक्टर व्हायचं होतं. पण तिच्या काचामुळं मी महाराज झालो. तुम्ही म्हणता कसं काय, कसं काय, मला खरंच महाराज नव्हतं व्हायचं, डॉक्टर व्हायचं होतं. तुम्ही म्हणता मग महाराज कसे झाले. मी ठरवलं चौथीपर्यंत जेवढा मार खाल्ला ना, चौथीच्या रिझल्ट नंतर ठरवलं आता काही इथं राहायचं नाही. मी आळंदीला निघून गेलो. आणि जसं आळंदीला गेलो तसं गावाकडे येताना डायरेक्ट महाराजच होऊन आलो. हा महाराज होऊन आलो. तोपर्यंत आळंदीहून येताना तिचं लग्न झालं. हो गावाकडे व्यवस्थोर काय असं आता खरंच लग्न झालं. आणि लग्न झाल्यावर बंद पडलं. हा आणि लग्न झाल्यावर योगायोगानं आता काही दिवसापूर्वी तिला जिथं दिलं का त्या गावामध्येच माझं कीर्तन होतं. तिला जिथं दिलं त्याच गावामध्ये कीर्तन. आता चौथीपर्यंत मला काय दाढी बिडी नव्हती, आत्ता आली. हा तिनं माझ्या आवाजावरून ओळखलं, हा तर तोच दिसतोय, हा तर तोच दिसतोय. एवढ्या माणसातून खरं तर तिनं ओळखलं. पण तिला कन्फर्म होईना की हा तोच आहे का. पण शेवटी आपल्याकडे आभार मानायची प्रथा असते की महाराज कीर्तन संपल्यानंतर नाना प्रथा असते की महाराज आजचे कीर्तनकार यांनी लय भारी कीर्तन केले, अशी आपल्याकडे प्रथा आहे. काल तर एकानं असे आभार मानले, मुंबईला गेलतो कीर्तनाला, एकानं कसे आभार मानले माहिती का नाना, आजचे कीर्तनकार मुंबईत आभार मानले, माझं नाव येऊ घेतलं, यांनी जाम भारी कीर्तन केलंय, जाम भारी कीर्तन केलंय, त्याबद्दल त्यांना भावपूर्ण मला 2-4 दिवस जगू द्या अजून बाबा, लोकांचं लय अवघड आहे. हा याकडनं तर त्या दिवशी काय भावपूर्ण श्रद्धांजली वाली माहिती का, एक म्हटलं आमच्या पोल्ट्री फार्मच्या वतीनं, नाही कळलं तुम्हाला, म्हणलं कोंबड्यांच्या वतीनं. हा ऐका. आणि मग ते बरं का ऐका, मग आता काय करावं, तिने माझं नाव ऐकलं, माग एवढ्या माणसात ती उभी होती. कीर्तन संपल्यानंतर आभार मानल्यानंतर तिला कळलं हा
तो नाही, हा तोच आहे. आणि लहानपणी मला अख्खं गाव भावड्या म्हणायचं, आता भावड्या नाही, अख्खं गाव कविराज महाराज म्हणतोय. तिला कळलं का हा लहानपणीचा माझा मित्र आहे. आमचा अति परिचय होता ना, ती एवढ्या माणसातून माझ्या जवळ पळत आली. 4 गावची लोक माझ्या जवळ तारीख घ्यायला बसली होती. एवढ्या माणसांना तिनं बाजूला केलं आणि माझ्या जवळ आली. मला म्हणली, भावड्या तू कधी कीर्तनकार झाला? जेवढी माणसं माझ्या जवळ बसली होती ना तेवढी निघून गेली. हो पाहता काय माझ्याकडं. त्या दिवसापासून ठरवलं अति परिचय कुठंच करायचा नाही. अति परिचय केला की तो मर्यादित असावा. काय बोलतो मी कळतंय? अति परिचय असावा आपल्या वडिलांच्या ठिकाणी असावा. अति परिचय असावा आपल्या चांगल्या कर्तृत्वाच्या ठिकाणी अति परिचय असावा. जिथं जन्माचं सोनं होईल. मला वाटतं आज या सायखिंडी गावानं आमच्या भाऊंजवळ अति परिचय होता तर जीवनाचं कल्याण झालं. अति परिचय अशा चांगल्या व्यक्तीच्या ठिकाणी जर असेल तर चांगलं कल्याण होतं गड्या. नाहीतर कल्याण नाही, काय काय वेळेस भिवंडीच होऊन जाते. हा, फक्त चांगलं कल्याण करणारा व्यक्ती आपल्या जवळ असावा. भाऊरूपी व्यक्ती आज आमच्यातून निघून गेले. आज भाऊंबद्दल किती बोलावं, आज त्यांचे उपकार भेटणार नाही. असे अगणित उपकार आमच्या भाऊंवर आहे, भाऊंचे आमच्यावर आहे. म्हणून भाऊ आज या कीर्तनातून तुम्हाला आदरांजली व्यक्त करतोय. म्हणून जास्त बोलण्यापेक्षा एकदा प्रेमानं भजन विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा